नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर भारतातील पहिले स्लेंडर लोरीस अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिले स्लेंडर लोरीस अभयारण्य हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. आणि तसेच हा जो स्लेंडर लोरीस आहे, हा फक्त भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्येच आढळतो. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतातील कोणत्या शहराला 2022 मधील वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? कोणता अवॉर्ड आहे? तर वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड आहे. आणि या अवॉर्डने नुकतंच हैदराबाद या शहराला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता या पुरस्कारासाठी निवड झालेले हैदराबाद हे भारतातील एकमेव शहर ठरलेलं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे याचं वितरण कुठे करण्यात आलेलं आहे? तर दक्षिण कोरियाच्या जेजू येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि तसेच हैदराबाद या शहराला यामध्ये अजून एक पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तो कोणता आहे? तर लिव्हिंग ग्रीन फॉर इकॉनॉमिक रिकव्हरी अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा पुरस्कार सुद्धा हैदराबाद या शहराला मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार हैदराबादला तेलंगणाच्या हरितहारम या कार्यक्रमासाठी देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो हरितहारम कार्यक्रम आहे हा कधी सुरू करण्यात आला होता? तर 2015-16 मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाअंतर्गत तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं होतं. आणि तसेच यामध्ये इतर श्रेणीमधील सुद्धा पुरस्कार आपण पाहून घेऊया. तर पहा, लिव्हिंग ग्रीन फॉर बायोडायव्हर्सिटी या पुरस्काराने कोलंबियाच्या बोगाटा डीसीला सन्मानित करण्यात आलेला आहे. लिव्हिंग ग्रीन फॉर क्लायमेट चेंज या पुरस्काराने मेक्सिकोच्या मेक्सिको सिटीला सन्मानित करण्यात आलेला आहे. लिव्हिंग ग्रीन फॉर हेल्थ अँड वेल बिंग या पुरस्काराने ब्राझीलच्या सिटी ऑफ फोर्टोलेजेला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर लिव्हिंग ग्रीन फॉर वॉटरने कॅनडाच्या मॉन्ट्रियाल आणि लिव्हिंग ग्रीन फॉर सोशल कोहिजन हा पुरस्कार फ्रान्सच्या पॅरिस या शहराला देण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या आता लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर डॉक्टर आदर्श स्विका यांची कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता डॉक्टर आदर्श स्विका यांची कुवेत या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता हे जे डॉक्टर आदर्श स्विका आहेत हे सध्या दिल्लीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. आणि आता त्यांची कुवेतमधील भारताचे राजदूत म्हणून सीबी जॉर्ज यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि तसेच याबरोबर इतर देशामध्ये आता अलीकडेच भारतीय राजदूतांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, बंडारू विल्सन यांची मादागास्करमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. विक्रम दुराईस्वामी यांची ब्रिटनमध्ये, संजय कुमार वर्मा यांची कॅनडामध्ये, तर अमित कुमार यांची दक्षिण कोरियामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे उच्चायुक्त आणि राजदूत यामधील फरक याआधी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. ज्यावेळेस कॉमनवेल्थचा सदस्य असलेल्या देशामध्ये भारतीय प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते त्यावेळेस त्याला उच्चायुक्त म्हटलं जातं, आणि इतर देशामध्ये ज्यावेळेस नियुक्ती केली जाते त्यावेळेस त्याला राजदूत असं म्हटलं जातं. हा छोटासा फरक यामधील लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर अलीकडे सुरू करण्यात आलेल्या टेलिमानस या उपक्रमाची घोषणा कोणत्या अर्थसंकल्पादरम्यान करण्यात आली होती? तर नुकताच आता टेलिमानस हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता जो टेलिमानस हा उपक्रम आहे याची घोषणा याआधी 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. कोणत्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती? तर 2022-23 या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या टेलिमानस या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. आता हे जे टेलिमानस आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. तर टेलिमानस म्हणजे काय? तर टेल मेंटल हेल्थ असिस्टंट अँड नेटवर्क अक्रॉस स्टेट्स असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि आता हा जो उपक्रम आहे हा कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर देशातील दुर्गमातील दुर्गम भागात मानसिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आणि आता या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही सेवा 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर राहिलेल्या राज्यामध्ये सुद्धा या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. आणि आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर निमहान्स म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स या संस्थेची या उपक्रमासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा.
आता नुकतेच IBSAMAR-7 या सागरी युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. तर हा युद्धाभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर आता हा जो IBSAMAR-7 आहे, हा युद्धाभ्यास दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा कुठे, तर दक्षिण आफ्रिकेमधील पोर्ट काकबेराहा येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता हे जे पोर्ट काकबेराहा आहे, हे पोर्ट एलिझाबेथ या नावाने सुद्धा ओळखलं जातं, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा बहुपक्षीय आहे. आणि हा युद्धाभ्यास कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो, तर भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या 3 देशांद्वारे हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. आणि यावेळेसची या युद्धाभ्यासाची ही कितवी आवृत्ती आहे, तर 7वी आवृत्ती आहे. आणि हा युद्धाभ्यास पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला होता, तर 2008 मध्ये हा युद्धाभ्यास प्रथम आयोजित करण्यात आला होता. आणि या युद्धाभ्यासाची या आधीची म्हणजे 6वी आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती, तर 2018 मध्ये या युद्धाभ्यासाची 6वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकताच कमिटमेंट टू रेड्युसिंग इनइक्वॅलिटी इंडेक्स, ज्यालाच मराठीत आपण काय म्हणू शकतो, तर असमानता कमी करण्यासाठी वचनबद्धता निर्देशांक 2022 प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर या निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे, तर आता या कमिटमेंट टू रेड्युसिंग इनइक्वॅलिटी इंडेक्स 2022 मध्ये भारत हा 161 देशाच्या यादीमध्ये 123व्या स्थानी आहे. आणि तसेच भारताने 2020च्या तुलनेमध्ये या निर्देशांकाने 6 स्थानाची प्रगती केलेली आहे. आणि 6 स्थानाच्या प्रगतीसह भारत आता या निर्देशांकामध्ये 123व्या स्थानी आहे. आणि या निर्देशांकामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत, तर यामध्ये प्रथम क्रमांकावर नॉर्वे आहे, दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे, तिसऱ्यावर ऑस्ट्रेलिया, चौथ्यावर बेल्जियम आणि 5व्या क्रमांकावर कॅनडा आहे. आणि आता हा जो इंडेक्स आहे यामध्ये पब्लिक सर्व्हिस रँकिंग, टॅक्स रँकिंग आणि लेबर रँकिंगचा सुद्धा विचार केला जातो. आणि यामध्ये पब्लिक सर्व्हिस रँकिंगमध्ये भारत 129व्या स्थानी आहे, टॅक्स रँकिंगमध्ये 16व्या स्थानी आहे, तर लेबर रँकिंगमध्ये भारत हा 151व्या स्थानी आहे. आणि आता हा जो निर्देशांक आहे, हा निर्देशांक कोणाद्वारे प्रकाशित केला जातो, तर ऑस्कॉम इंटरनॅशनल आणि डेव्हलपमेंट फायनान्स इंटरनॅशनल या 2 संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा निर्देशांक प्रकाशित केला जातो. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता नुकतेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन रॅट्सच्या 38व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर ही बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती, तर आता ही जी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन रॅट्सची 38वी बैठक आहे, याचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं. आणि भारतामध्ये सुद्धा कुठे, तर भारतामधील दिल्ली या शहरामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता हे जे रॅट्स आहे याचं फुल फॉर्म काय आहे, तर रिजनल अँटी टेररिझम स्ट्रक्चर असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि आता या बैठकी दरम्यानच रॅट्स SCO चे अध्यक्षपद हे भारताकडून कझाकिस्तान या देशाकडे सोपवण्यात आलेलं आहे. आणि आता इथे SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी बोललेलं आहे. तर या ऑर्गनायझेशन विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, आता ही जी ऑर्गनायझेशन आहे याची स्थापना 15 जून 2001 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर चीनमधील बीजिंग येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या झांग मिंग हे या ऑर्गनायझेशनचे महासचिव आहेत. आणि या ऑर्गनायझेशनचे मेंबर कोण कोण आहेत, तर या ऑर्गनायझेशनचे मेंबर चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देश आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणते राज्य हे स्टार्टअपच्या संख्येमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर स्टार्टअपची सर्वाधिक संख्या असलेलं राज्य कोणतं आहे, तर आता महाराष्ट्र यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता देशातील सर्वाधिक स्टार्टअप आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जून 2022 पर्यंत 13,519 इतके स्टार्टअप होते. आणि तसेच ही जी माहिती आहे ही कोणाद्वारे देण्यात आलेली आहे, तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि या माहितीनुसार महाराष्ट्रानंतर यामध्ये कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. आणि आता इथं आपण महाराष्ट्राविषयी बोललेलो आहोत, तर थोडक्यात महाराष्ट्राविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. तर पहा, महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. आणि स्थापनेनुसार महाराष्ट्र हे 14वं राज्य आहे. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि लोकसंख्येची घनता किती आहे, तर 365 इतकी लोकसंख्येची घनता आहे. आणि लिंग गुणोत्तर हे 929 इतकं आहे. आणि बाल लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर 894 इतकं बाल लिंग गुणोत्तर आहे. आणि याबरोबरच राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे, तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते,
तर चांदोली नॅशनल पार्क. आता हे जे चांदोली नॅशनल पार्क आहे हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. आणि संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईमध्ये आहे. तर गुगामल नॅशनल पार्क हे अमरावतीमध्ये, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया, तर ताडोबा नॅशनल पार्क हा चंद्रपूरमध्ये स्थित आहे. तर एवढी माहिती महाराष्ट्राविषयी लक्षात राहू द्या. यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारण्यात येतो. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्वाचा आहे. काय विचारलेला आहे यामध्ये? तर देशातील नागरिकांसाठी आर्म फोर्स बॅटल कॅज्युअलिटीज वेलफेअर फंड मध्ये योगदान देण्यासाठी कोणती वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे? तर आता देशातील नागरिकांसाठी आर्म फोर्स बॅटल कॅज्युअलिटीज वेलफेअर फंड मध्ये योगदान देण्यासाठी माँ भारती के सपूत ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात राहू द्या, या वेबसाईटचं नाव काय आहे? तर माँ भारती के सपूत असं या वेबसाईटचं नाव आहे. आणि तसेच या फंडचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमिताभ बच्चन यांची या फंडसाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या IIT मध्ये परम कामरूप सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली आहे? तर नुकतीच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी IIT गुवाहाटीमध्ये परम कामरूप सुपर कॉम्प्युटर सुविधा सुरू केलेली आहे. कोणतं कॉम्प्युटर आहे हे? तर परम कामरूप सुपर कॉम्प्युटर असे याचं नाव आहे. आणि याची स्थापना IIT गुवाहाटीमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा. तर आता जागतिक अन्न दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक अन्न दिन हा दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि या दिवसाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1979 मध्ये या दिनाची स्थापना करण्यात आली होती. आणि पहिल्यांदा 1981 मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता. आणि तसेच यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर लिव्ह नो वन बिहाइंड अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आणि आता हा जो जागतिक अन्न दिन आहे हा दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजीच का साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबर 1945 रोजीच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली होती. आणि त्यासाठी या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तसेच आता ही जी संस्था आहे याचं मुख्यालय कुठे आहे? तर इटलीमधील रोम येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या क्यू डोंग्यू हे या संस्थेचे महासंचालक आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो. आणि 15 ऑक्टोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यांचा जन्मदिवस हा जगभरामध्ये जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, EV पेरियार यांच्या जन्मदिनी कोणते राज्य सामाजिक न्याय दिन साजरा करते? तर EV पेरियार यांच्या जन्मदिनी तामिळनाडू हे राज्य सामाजिक न्याय दिन साजरा करते. आणि नुकतेच आता कोणत्या राज्याने MRSSA नावाचे बहुउद्देशीय ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे? तर हे पोर्टल मेघालय या राज्याने सुरू केलेलं आहे. आणि आता हे जे MRSSA हे आहे याचं पूर्ण स्वरूप काय आहे? तर मेघालय रेसिडेंट सेफ्टी अँड सिक्युरिटी ऍक्ट असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि आता या पोर्टलची निर्मिती मेघालय या राज्याने केलेली आहे. आणि आता याबरोबरच WHO ने आफ्रिका खंडात 2030 पर्यंत कोणत्या आजारावरील लस समाविष्ट करण्यासाठी 1.5 अब्ज अमेरिकन डॉलरची मोहीम सुरू केली आहे? तर नुकतीच आता WHO ने आफ्रिका खंडात 2030 पर्यंत बॅक्टेरियल मॅनेंजायटिस वरील लस समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि नुकताच आता कोणता ग्रह लुनार ऑकल्टेशन नावाच्या घटनेमुळे दृष्टीआड झाला होता? तर नुकताच आता युरेनस हा ग्रह लुनार ऑकल्टेशन नावाच्या घटनेमुळे दृष्टीआड झाला होता. आता हे जे ऑकल्टेशन म्हणजे काय? तर याला मराठीत पिदान असं म्हणतात. आणि हा एक ग्रहणाचाच प्रकार आहे. म्हणजे यामध्ये काय होतं, तर आपल्या चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा येतो त्यावेळेस याला पिदान असं म्हणतात. आणि यावेळेस युरेनस हा ग्रह आपल्या चंद्राच्या मागे आला होता. आणि आता याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या भारतीय सांकेतिक भाषेतील शब्दकोश मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? तर आता या ॲप्लिकेशनचे नाव साइनलर असे आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणते राज्य हे हिंदी भाषेत MBBS अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.